नमस्कार. मी शोभा जाधव. आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. भाजीचीच रेसिपी आहे ही. समजा इन केस आपल्याकडे काही पटकन भाजी करायला काही सुचलं नाही आपल्याला, फ्रीजमध्ये भाज्या संपलेल्या असतील, तर आपण ही भाजी निश्चित ट्राय करू शकतो. आणि एक वेगळी अशी रेसिपी आहे, वेगळी अशी भाजी आहे. रेग्युलरपणे आपण ती बनवत नाही. आणि नाशिक साईडला वगैरे ही भाजी खूपच लोकप्रिय आहे. तर ह्या भाजीचं नाव आहे डुबुक वडे. तर डुबुक वडे आज आपण बनवणार आहोत. मसालेदार भाजी आहे ही, सगळं मसाल्याचं साहित्य आहे. तर आपण आज डुबुक वडे बनवणार आहोत. तर डुबुक वडे बनवण्यासाठी मला साहित्य लागणार आहे. मी ही नॉर्मल वाटी आहे, त्याने मी 2 वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे. त्यानंतर मला लागणार आहे सगळं मसाल्याचं साहित्य आहे. ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी मला लागेल 2 ते 3 तुकडे मी आल्याचे घेतलेले आहे, बघू शकता. वरची साल काढून घेतलेली आहे. नंतर 8 ते 10-12 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहे, सोलून घेतलेलं आहे लसूण. अर्धी वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे, तुम्ही तुकडे पण करून घेऊ शकता. एवढी सारी कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून स्वच्छ घेतलेली आहे मी. आणि 1 कांदा आहे, तो मी असा उभा उभा चिरलेला आहे. तर हे सगळं आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे. आता सर्वात प्रथम आपण जे डुबुक वडे बनवतात त्याची आपण सुरुवातीला तयारी करूया. तर ह्याच्यामध्ये मला तिखट मीठ टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे तिखट. आता मी इथे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथे अर्धा चमचा आणि थोडंसं आणखीन जास्त, म्हणजे जवळजवळ 1 चमच्याला थोडंसं कमी, कारण तिखट नवीनच केलेलं आहे त्यामुळे तिखटपणा आहे जास्त. त्यात जाईल अर्धा चमचा हळद, थोडं चवीनुसार मीठ जाणार आहे. आणि ह्याच्यात आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे, कारण तो म्हणजे ना थोडी भजी आपली कशी फुलतात तसे ते वडे पण छान फुलतात. म्हणजे साधारण भजी वजाच आहे, कुठेतरी त्याला भज्यांची आमटी सुद्धा म्हणतात, पण इकडे डुबुक वडे म्हणून जास्त फेमस आहे. त्याच्यात मी थोडासा खायचा सोडा मिक्स केलेला आहे. तर ह्याला आता छान भिजवूया. त्याला आपण आता छान भिजवून घेऊया. हे असं कालवून घ्यायचं आहे. बाकी याच्यात काही टाकायचं नाही. कांदा ओवा वगैरे आपण भजी करताना कसं काय काय टाकतो तसं काही टाकायचं नाही. नुसतं आपल्याला वडेच तळून घ्यायचे. आणि ज्याप्रमाणे भज्यांचं पीठ कालवतो ना त्याप्रमाणे आपण आता हे भज्यांचं पीठ, हे डुबुक वड्यांसाठी लागणार हे वडे, त्याचं पीठ आता आपण इथे मी नीट कालवून घेते. बघू शकता पीठ मी असं कालवलेलं आहे. त्याला असं थोडं 2-3 वेळा असं जर असं गोल 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 करायचं, हलवायचं आहे. म्हणजे वडे असे जरा थोडे छान हलके होतात. आता आपण छान तेलामध्ये तळून घेणार. तर आता आपण तळण्याची तयारी करूया. आता आपण ते वडे तळून घेऊया. गॅस पेटवते आहे इथे, कढई ठेवते. कढई थोडी गरम होऊ देऊया. आपण तेल टाकतोय याच्यामध्ये. आता तेल गरम होऊ द्यायचंय. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण कमी गॅस करूया. याची छोटी छोटी अशी भजी काढून घ्यायची. अगदी लहान लहान करायचे, जे ते भाजीत जाऊन परत मोठे होतात, म्हणून आकाराने ते लहानच ठेवायचे. अशा प्रकारे आता मी ही भजी मी तळून घेते. बघू शकता भजी आपली छान तळली जात आहे. आता इथे आपण त्याला टर्न करूया. हे पण छान असे खरपूस असे तळून घ्यायचे, म्हणजे असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया. बघू शकता छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळले गेलेले आहेत.
तर आपण एका ताटात काढणार. अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे मी सगळे वडे काढून घेते. थोडा गॅस कमी करते. तर आता बाकीचे पण मी तळून घेते. बघू शकता सर्व वडे माझे तळून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि पुढची प्रोसेस आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे. आता इथे आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे. तर थोडीशी कढई गरम होऊ देऊया. त्यात आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदाचा फास्ट गॅसवरच भाजायचा आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. आता जे मी तळायला वापरलं ना तेच आपण भाजीला पण वापरणार आहोत. तेच तेल वापरायचं. आता कांदा छान मी भाजून घेते. बघू शकता कांदा आपला छान परतला गेलाय. आता त्याच्यावरती मी हे किसलेलं खोबरं ते पण एकसाथ भाजून घेते. आता खोबरं भाजताना थोडंसं गॅस मिडियम करायचं. कांदा भाजताना थोडा फास्ट करायचा म्हणजे कांदा पटकन छान भाजला जातो. कांद्याला जरा वेळ लागतो. खोबरं कसं पटकन मग जळायला लागतं. म्हणून आता आपण गॅस थोडा कमी केलेला आहे. याला छान आता आपण परतवून घेतो. बघू शकता कांदा खोबरं आपलं छान परतून झालेलं आहे. गॅस मी बंद करते. हे थोडं आता नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं. आता कांदा खोबरं भाजून थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. आता मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे सगळं टाकणार आहोत. लसूण टाकला मी. आलं टाकलं आहे. आल्याचे तुकडे. कांदा खोबरं टाकूया. थोडी मेहनत आहे या भाजीला पण भाजी बनल्यानंतर खूप छान लागते. आता मी याच्यात गरम मसाला टाकते. तुमच्याकडे तुम्ही जो मसाला वापरत असाल गोडा मसाला मालवणी मसाला तो टाकला तरी चालणार आहे. कांदा लसूण मसाला काही जण वापरतात. तर आमचा काळा मसाला असतो तो मी आता इथे जसं आम्हाला तिखट हवं असतं तसं मी 4 चमचे टाकलेले. हलवून घ्यायचं असं आणि थोड्या प्रमाणात असं पाणी टाकायचं आणि हे आता मी छान बारीक वाटून घेते. तर बघू शकता छान असं मी बारीक वाटलेलं आहे. तर आता ते आपण मसाला परतवून घ्यायचा. तर मी गॅस पेटवते. मसाला वाटून झालेला आहे. आता पण मी कढई ठेवलेली आहे. कढई आता जरा गरम होऊ दे. आणि यात आता आपण जे वडे तळले तेच आपण तेल वापरणार आहोत भाजीला. दुसरं टाकण्याची गरज नाही. 2 छोटे अर्धे चमचे टाकले मी. तर तेल गरम होऊ दे. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर हा मसाला आपण त्यामध्ये टाकणार आहोत.
याला आपल्याला छान परतून घ्यायचं. छान मसाल्याचा सुगंध आलाय. आता छान परतवला ना की जसं तेल म्हणजे परतून झालं की असं तेल बाहेर. याला छान मी परतून मध्ये परतवत असताना परत एकदा आपण असं हलवून घ्यायचंय. सगळं पाणी निघून जाऊन ते पूर्ण मसाला छान परतला जातो आणि तेल असं बाहेर दिसायला लागतं. म्हणजे समजायचं की मसाला परतून झालाय. अजून थोड्या वेळ परतवूया आपण. बघू शकता मसाला आता छान परतलेला आहे. गॅस आता थोडा मोठा करूया. तेल असं बाहेर दिसतंय बघा. बघू शकता. यात आता आपण पाणी घालणार आहोत. जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी ना तेवढं पाणी घालायचं. आता मला इथे पातळ हवी आहे ग्रेव्ही. आता ह्याच्यापेक्षा पण आपण करू शकतो. अजून आपण थोडंसं घालूया कारण का की ते आपण जे गोळे टाकणार आहोत, वडे तळून ठेवलेले आहेत ते टाकणार आहोत. तर थोडंसं ग्रेव्ही आणखीन आपोआपच ते घट्ट होतं. तेव्हा आपण थोडंसं पातळच ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ जाणार आहे. ऑलमोस्ट भाजी तयारच होत आलेली आहे. मीठ घालूया आपण चवीनुसार. आणि गॅस मिडियम करायचं आहे. आता हे थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि नंतर आपण हे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता भाजीला पण छान कलर आलेला आहे आणि आता भाजीला असा उकळी फुटतेच आहे. तर आपण ह्याच्यामध्ये हे वडे सोडणार आहोत. मग असे ते वडे आपण डुबवतो त्याच्यात, म्हणून ह्या रेसिपीचं नाव डुबुक वडे असं आहे. तर हे आपण याच्यामध्ये सगळे टाकणार आहोत. एकदा छान आपण हलवूया. आणि ह्याला 4 ते 5 मिनिटं आपण उकळू द्यायचं आहे. बघू शकता भाजी आपली छान उकळते आहे. एकदा परत आपण हलवूया. अजून 1-2 मिनिटं ठेवूया. वास पण छान सुटलाय. बघू शकता छान आपली भाजी तयार आहे आणि वड्यांचा आकार पण जरा मोठा झालेला आहे. बघू शकता. तर आपली डुबुक वड्यांची भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि एका डिशमध्ये मी आता सर्व तयार आहे आपली डुबुक वड्याची भाजी. आणि ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत अतिशय सुंदर लागते. आणि तोंडी लावायला आपला कांदा, लोणचं, लिंबू असेल तर अतिशय उत्तम. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.